सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज जानेवारी पैसे खात्यामध्ये जमा. पीक विमा 32,000 रुपये हेक्टरप्रमाणे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये. रब्बी अनुदान 10,000 रुपये. नुकसान भरपाई 18,000 रुपये. तर 4 गुड न्यूज आहेत. तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की जानेवारी खुश खबर आहेत. तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आजची जी की गुड न्यूज आहे, तर या 4 योजनेचे पैसे यामध्ये पीक विमा, नमो शेतकरी, रब्बी अनुदान, नुकसान भरपाई, तर या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता पैसे ज्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, तर सर्वप्रथम आपण पीक विम्याचे इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये जे की अतिवृष्टी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जे की इथं भरपाईची रक्कम मिळत आहे ते म्हणजे पीक विम्यासाठी 32,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की पीक विमा. तर काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 20,000, काही शेतकऱ्यांना 32,000. तर सगळ्या शेतकऱ्यांना 32,000 रुपये असे मिळतील असे नाही. काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये देखील इथं मिळणार आहे. हे त्यांच्या पीक नुकसान भरपाई क्षेत्रावर अवलंबून राहणार आहे. तर आता 32,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की पीक विम्याची रक्कम जी की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर कोणत्या जिल्ह्यात वाटप देखील सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. दुसरं जी योजना आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर आता यामध्ये जे काही नमो शेतकरीचे जे काही 2,000 रुपये आहे, बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही 8वा हप्ता आहे ते जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की राज्य सरकारकडून डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये येत आहे. तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. तर आता यामध्ये पात्र शेतकरी कोण? ज्यांनी PM किसान कशाची PM किसानची काय ई-KYC केलेली आहे. ई-KYC केलेली आहे. तर अशा शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळतो तर असे शेतकरी यामध्ये पात्र आहेत. तर अशा शेतकऱ्यांना इथं पैसे इथं मिळणार आहे. त्यानंतर रब्बी अनुदान काय आहे यामध्ये? रब्बी अनुदान. तर रब्बी अनुदानाचे पैसे 10,000 रुपये याप्रमाणे किती मिळत आहे? 10,000 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं जमा म्हणजे वाटप सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये रब्बी हंगामातील गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, कांदा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज केलेल्यांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे. तर आता सर्वप्रथम यामध्ये आधार लिंक आहे की नाही ते तुमचं खातं तपासून घ्या, जेणेकरून 10,000ची जी काही रक्कम आहे हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केल्या जाणार आहे. 4 नंबरला जे येते आपलं यामध्ये नुकसान भरपाई. काय येते यामध्ये? नुकसान भरपाई. तर किती मिळणार आहे? 18,000 रुपये. किती मिळत आहे? 18,000 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे. तर कोणत्याही जिल्ह्यात व कोणत्याही शेतकऱ्यांच्या हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, पूर नुकसानग्रस्त पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, यामध्ये जो काही सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, पंचनामे ज्या शेतकऱ्यांचे झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना भरपाई इथं मिळत आहे. त्यानंतर इथं जे काही पंचनामे झालेले नसतील तर पैसे इथं मिळणार नाही. तर हे हायलाईट आहे, आपण हायलाईट करून घेऊ की ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसतील तर अशांना इथं पैसे मिळणार नाही. तर अशा शेतकऱ्यांनी जे काही चेक करून घ्या की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही. सरकारकडून राज्यभर पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात पैसे इथं मिळणार नाहीत. डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर म्हणजे यामध्ये जे की पैसे वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, त्यामध्ये रब्बी अनुदान, नमो शेतकरी, पीक विमा, नुकसान भरपाई, तर याचे जे काही संपूर्ण योजनेचे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये बरेचसे जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये आपण जिल्हे पाहणार आहे, कोणकोणते जिल्हे आहेत. तर सर्वप्रथम यामध्ये येते पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्हा झाल्याच्यानंतर आता यामध्ये तुम्ही जर पुणेमधून असाल, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे? पैसे वाटप. काय झालेलं वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात व तुमच्या जिल्ह्यात जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी. ज्यांना कुणाला मिळालेले नसेल तर त्याने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं जमा होत आहे. काय होत आहे? जमा होत आहे. तर आता यामध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे पहा, लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आता बरेचसे जिल्हे यामध्ये काय पेंडिंग आहे. तर या पेंडिंग जिल्ह्यात कधीपर्यंत मिळणार आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे.
सर्वप्रथम आता जे काही पेंडिंग जिल्हे यामध्ये आहे, या जिल्ह्यात काय लागणार आहे, टाईम लागणार आहे. त्यामध्ये बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तर या जिल्ह्यात तिथे टाईम लागणार आहे. त्यानंतर इथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमध्ये किती टाईम लागणार आहे, सरासरी यामध्ये 2 ते 4 दिवस किती लागणार आहे, 2 किंवा 4 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथं टाईम लागणार आहे. त्यानंतर ज्यांचे पैसे न आलेल्यांनी काय करायचं आहे, तर यामध्ये सर्वप्रथम तुमचे पैसे का आले नसतील तर आधार लिंक नाही आहे, KYC पूर्ण नाही आहे, अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे, खाते इथं बंद आहे. तर हे तुमचे जे काही बाबी आहेत ते तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये तुमची कोणती त्रुटी आहे का. वाटप सुरू झालेले आहे, तर आता यामध्ये जे काही वाटप सुरू झालेले आहे, सर्वप्रथम आता जे काही वाटप सुरू झालेले आहे यामध्ये या महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, यामध्ये वाटप सुरू झाल्याचा अर्थ म्हणजे DBT अप्रूव्हल झालेली आहे, पैसे सरकारकडून बँकेकडे गेलेले आहे म्हणजे खात्यात येत आहे. तर येत्या यामध्ये किती 24 ते 72 तास, किती 72, 24 किंवा 72 तासाच्या आत खात्यामध्ये पैसे इथं जमा केल्या जाणार आहेत. तर घाबरण्याचं काही कारण नाही. सर्व जिल्ह्यांना पैसे कधीपर्यंत येणार आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये 2 दिवस लागणार आहे, जे की आजपासून इथं जमा होत आहे पैसे, तर 2 दिवस लागेल पहिल्या टप्प्यांमध्ये. दुसऱ्या टप्प्यांमध्ये 3 ते 5 दिवस इथं लागू शकते आणि तिसऱ्यामध्ये आठवड्याच्या आत म्हणजे 7 दिवसाच्या आत पैसे इथं लागणार आहे. तर सर्वच खात्यात पैसे इथं जमा होणार आहे. तर आता यामध्ये नमो शेतकरी मान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, रब्बी अनुदान आणि नुकसान भरपाई, तर आता याचे संपूर्ण योजनेचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही 4 योजनेचे पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये अंदाजे जे काही पैसे आहेत त्यामध्ये 7 दिवस, किती मिनिमम यामध्ये तुम्हाला 7 दिवस इथं लागू शकते. तर आता पेंडिंग असल्याचे काय कारणे असू शकते, त्यामध्ये आधार लिंक तपासा, KYC तपासा, खाते ॲक्टिव्ह आहे की नाही, 3-4 दिवस थांबा की जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीक विमा असेल, रब्बी अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल, हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर या संदर्भात तुमच्या खात्यामध्ये व तुमच्या जिल्ह्यात पैसे जमा झाले की नाही लगेच तपासा.